नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टी टॉक्स या चॅनलवर. तर आपण याच्या आधी खूप अनुभव घेतलेले होते. तर महिलांचं खूप कमी प्रमाण आहे. तर त्याच प्रकारे आज आपल्याबरोबर एक मॅम आलेल्या आहेत. तर चला त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम, नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव अपर्णा. बरं. आणि कुठं राहिलात तुम्ही आत्ता? मी कोथरूडला राहते. बरं. आणि मूळ गाव कुठलं? मूळ माझं कोल्हापूर आहे माहेर. बरं, ठीक आहे. काय आणि कशा-कशा घटना मॅम तुमच्याबरोबर घडल्या होत्या? माझी घटना म्हणजे अशी आहे, की मी 11वीत असताना माझ्या मोठ्या बहिणीची डिलिव्हरी झाली होती. आणि तेव्हा तिचं जे बाळ होतं, म्हणजे आपल्याकडे कसं आपण देवाला जातो बाळाला घेऊन बाळंतीण झाल्यावरती. मग त्या साधारण महिना 12 दिवसाचं वगैरेच बाळ असेल, 1.25 महिन्यानेच जातात. पण मग तिला सासरचे लोकं घ्यायला येणार होते. मग आई म्हणाली, आता पण झालं 1 महिना 10 दिवस झालेले आहेत, घेऊन जाऊ बाळाला. आणि मग माझे वडील कसे शासकीय अधिकारी आहेत, तर तेव्हा आमची त्या इचलकरंजी गावामध्ये एक नुकतंच आम्ही 3-4 महिन्यापूर्वीच गेलो होतो. त्यामुळे गावातली अशी फारशी काही माहिती नव्हती. आणि मला तिथं 11वीत मी ॲडमिशन घेतलं होतं आर्ट्स कॉलेजला. आणि बहीण भाऊ वगैरे म्हणजे तेव्हा लहान होते. मी 2 नंबरची मोठी बहीण. मग ते घरात बाळ झालं, आम्ही सगळेच खुशीत होतो. बाळाचं घेणं, करणं, फिरवणं वगैरे. जेमतेम महिन्या 6 महिन्याचं बाळ. मग वडील काय म्हणाले, की हिला आपण घेऊन जातोय. तर मी ऑफिसमध्ये विचारलं. इथूनच एक 3-4 किलोमीटर गणपतीचं मंदिर आहे. मग आज संकष्टी पण आहे. मग शनिवार होता तेव्हा. तर संकष्टी तर मग घेऊन जाऊया, संकष्टीचंच आहे, चांगलं आहे ना. बाळाला पण दर्शन होईल, हिला पण जाता येईल, म्हणजे बाहेर पडता येतं ना काही. आणि पूर्ण कुटुंबात जाता येईल. हां, पूर्ण कुटुंब जाऊ. ती वडिलांची फियाट गाडी होती ती. काय म्हणजे हा काळ म्हणजे बराच वर्षाचा आहे. नाही म्हटलं त्याच्यात 30 वर्ष 35 वर्षापूर्वीचा काळ आहे बघा. बरोबर 35 वर्षाची. आणि मग तेव्हा कसं काही फार मोबाईल वगैरे काही नव्हतं. कुठेतरी बाहेर फिरायला जातं म्हणून आम्ही सगळेच खुश होतो. मग वडील काय म्हणाले, तू बाळ आणि मोठी बहीण, मी आणि बाळ आणि आई-वडील असं आम्ही चौघंच जायचं ठरलं. मग ते म्हणाले, की 4:30-5ला आपण जाऊ. पण निघायला घरात काही कोणी दोघं-तिघं आल्यामुळे आम्हाला निघेपर्यंत 6-6:30 म्हणजे कातर वेळ जी आपण म्हणतो, ती कातर वेळ होऊन गेली होती. अंधार पडायला सुरुवात झाला होता. मग तरी शेजारच्या एक जण म्हणाल्या, की तुम्ही एवढ्या उशिरा का जाता? आमच्यात बाळंतिणीला आम्ही सकाळी घेऊन जातो. तुम्ही असं संध्याकाळचं वर का निघता? शक्यतो बाळंतिणीला नाही घेऊन जायचं. मग आई म्हणाली, अहो राहू दे हो, आता झाली आहे ना तयारी, आता जाऊ दे, आता घेऊन जातो, झालीच वेळ झाली आहे. ठीक आहे. पण निघताना आईच्या पण मनात थोडंसं आलं, की आपण चुकतोय का काय जरा. पण ती म्हणाली, राहू दे, आता ठरलं आहे ना. मग ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे गेलो. तिकडून साधारण आमच्या घरापासून ते गणपती मंदिर नाही म्हटलं तरी एक 7-8 किलोमीटर होतं. आलो आम्ही. चांगलाच अंधार पडला होता. आणि गणपती तिथं कसा होता, संकष्टी असल्यामुळे त्या दिवशी खूप गर्दी. हार, फुले, तुरं, उदबत्त्याची वगैरे नारळाच्या दुकानामुळे चालत जावं लागणार होतं. तरी वडील म्हणाले, की आपण गाडी नेऊया का तिथपर्यंत, कारण ही बाळंतीण बाई आहे, कशाला हिला फिरवायचं. तर तसं नव्हतं. पण ते देवगाती गणपती म्हटलं, गाडी आज जाणारच नाही, तुम्ही ती गाडी तिथंच लावा आणि चालतच जावं लागणार. ठीक आहे म्हटले. मग त्या बाळाला मी घेतलं. आई त्या बहिणीसोबत होती आणि वडील पुढं होते. आणि तिथं कंटिन्यू चिंचेची झाडं होती. असं अंधारात काही फार दिसलं नाही, पण थोडेसे उजेड वगैरे असतात, ते सगळी चिंचेचीच झाडं होती. आम्हीच सगळ्यांनीच त्या गणपतीला प्रथमच आम्ही आलो, कारण गावच आम्हाला ते नवीन होतं ना इचलकरंजी. आणि मग आम्ही मंदिराच्या दिशेने चालत होतो. आणि त्या असं की इथं मंदिर आणि क्रॉस करून स्मशान, म्हणजे स्मशानाच्या रोड तिकडनंच साधारण प्रेत वगैरे जे जफन हे जातात, जाळली जातात, म्हणजे स्मशानात इकडनं आणि इकडनं मंदिर, असं. फक्त स्मशानात आत जायचं नाही, पण तिकडनं जात असतील. म्हणजे रोड एकच. हां, रोड एकच, बरोबर. मग आम्ही गणपतीला आपल्या ह्याने गेलो. गणपतीला गेलं, नारळ वगैरे फोडला, दिवाबत्ती बाळाला ठेवलं, कुंकू बिंकू लावलं, तिच्या ओटीत नारळ वगैरे दिला. आणि साधारण घरी येईपर्यंत आम्हाला 8:30-9 वाजले. नाही म्हटलं तरी गाडीपासून मंदिरात जाईपर्यंत आम्ही 15 ते 20 मिनटं चाललो असो. त्याच्यानंतर आम्ही घरी 8:30-9ला आलो. मग इथं भाऊ, आघारी भाऊ बहीण होते, ते म्हणायला लागले, भूक लागली, भूक लागली. मग आई स्वयंपाकाच्या तयारीला लागली. त्या बाळाला मी, वडील वगैरे आम्ही असं घेऊन बसलो. आणि मग त्याच्यानंतर ही अशी एकदम रडायलाच सगळी जोराजोरात. कोण? माझी मोठी बहीण, जिचं ते बाळ होतं ना, ती बाळंतीण म्हटलं, ती बाळंतीण. हां, ती बाळंतीण का रडते, अशी का रडते, एकदम अशी खूप कासाविसून रडायला लागली. आणि मध्येच अशी निराशाचीच रडायला लागली. मग मध्येच काहीतरी वेगळाच सूर. मग आई म्हणाली, हे काय बाबा हिला व्हायला लागले. मग तिने पटापटा तिला अंगारा वगैरे देवाचा असतो तो अंगारा लावला. अगं ताई काय झालं, आम्ही तिला ताई म्हणतो, ताई काय झालं. मी पण म्हटलं, अगं ताई काय झालं, ताई काय झालं. नाही नाही, मला आता जेवण नको, मला आता हे नको, मला आता असं किरकिर जरा अशी झाली. मग त्यांना काय असं पेन वगैरे होत होतं? कारण की बाळ झाल्यानंतर पेन भरपूर होतं ना मग नंतर. ते आम्ही तिला विचारलं तर तसलं ती काय बोलायलाच तयार नाही, असं आपल्याच नादात. मग मला आता जेवायचं पण नाही म्हणाली.
आणि ते बाळ रडायला लागलं, दूध पित होतं अंगावर, ती तान्हा बाळ होतं. हम्म. तर नाही म्हणाली, आता ते तुम्ही बघा. सर तिला उचल म्हणाली, चल तिला उचल, असं काहीतरी करायला लागली. मग म्हटलं हे काय एकदम. आणि मग वडील पण म्हणाले जाऊ दे, तिला बहुतेक नसेल, आपण पहिल्यांदाच बाहेर काढलं म्हणून असेल. आणि मग तिला तसं आईने थोडासा भात बीत देऊन काहीतरी भरवलं. आणि माझं कसं 7 वाजता सकाळी कॉलेज असायचं. 7ला मी गेले की मी 12 वाजता बरोबर 12ला मी घरी यायचे. आणि धाकटे बहीण भाऊ शाळेत दिवसभर जाऊन संध्याकाळी 5-6ला घरी यायचे. मग सकाळी तेल लावायला जी बाई यायची तिला, तर ती आली, तर ती त्याच्यात ते बाळाला आपण शेकतो बघा, असं शेकताना जे निखारे बिखारे आपण घालतो सगळं, तर ती म्हणाली मी नाही आज आंघोळच करणार नाही, मला आंघोळ करायची नाही म्हणाली. आणि असं एकदम ओरडून बोलायला लागली. तिचं जो खरं ती खूप शांत आहे स्वभावाने, एकदम कधी तिने आवाज चढवून कुणाशीही न बोलणारी बाई ती, पण असा आवाजच चढवायला लागली. मग मी म्हणाले आई रात्रीपासून ताप होता तिच्या अंगामध्ये, ताप पण यायला लागला तिला. बरं बाळ झाल्यापासून एकदाही ती कधी आजारी पडली नाही महिना 10 दिवसात. मग हे एकदम कसं काय सुरू झालं असं सगळ्यांना प्रश्न पडला. वडील त्यांचे 10ला ऑफिसला निघून गेले होते. मग आईला जरा काळजी वाटायला लागली, काय आपण म्हणजे काय चुकलं का काय असं वगैरे. तिथं शेजारी पण नवीनच, अशा काही फार ओळखी नव्हत्या, 2-3 शेजारी होत्या, पण अशा खूप ओळखी नव्हत्या. पण ज्या आजी आम्हाला म्हटलेल्या तुम्ही आता जाताय त्याबरोबर कुठेतरी गावाला गेल्या 2-3 दिवसासाठी. मग आई म्हणाली थांब आपण मी कुणाला तरी विचारते. तेव्हा काही मोबाईल वगैरे काही नव्हतं, असं फार काही डिस्कशन हे नव्हतं. मग तिने त्या दिवशी आंघोळ केलीच नाही. मी करणारच नाही म्हटली आंघोळ, मला असंच राहायचं. आणि ते निखारे बेकार फेकून दे म्हटली, सगळं फेक फेक म्हटली. अशी आपल्याच तल्ली त्याने नुसतं झोपायचं, सारखं झोपून राहायचं. थंडी वाजते म्हणायचं, चादर घ्यायची. आणि मेमध्ये डिलिव्हरी झाली होती तेव्हा असं काही फार हे नव्हतं, तिचं गरम होतं, पण तिचं थंडी वाजते म्हणायची, चादर घेऊन झोपून जायचं. मग मी म्हटलं 12-1 वाजता मी आई म्हणाली तू बस ग जरा तिच्याकडं, मला खूप काम आहे, एवढं हे आहे ते आहे. म्हटलं बरं आई मी बसते. म्हणून मी तिच्याकडे असं कॉटवर बसायला गेले. आलीस तू अशी म्हटली. आणि मला असं एकदम असं स्पर्श करायला लागली कुकडे. म्हटलं मला ते एकदम विचित्र वाटलं. असं आपल्याला कोणी असं एवढं स्पर्श, आणि तेव्हा माझं वय पण काय फार नव्हतं ना, जेमते मी 16-17 वर्षाची. मला तू काय अशी हात लावतेस, आणि विचकून अशी हसायला लागली माझ्याकडे बघून. तर तिचं हसणं मी आजपर्यंत कधी विसरणार नाही. ना ही हशी का हसते, आणि अशी डोळे करून दात अशी करायला. मी ते बाळ तिथंच ठेवलं, पळत आले मी स्वयंपाकघरात. म्हटलं आई अगं ती काय करते बघ तिथं, काय अशी काय वागते बोलते. आई पण म्हणाली हो गं काय तर वेगळंच वाटायला लागलं, थांब जरा. मग ते शेजारच्यांकडे गेलो आम्ही, त्यांना विचारलं. त्या पण आल्या. पण त्या म्हटलं काय होतं तुला, काय झालं. काय नाही म्हणायची, काही नाही. आणि मग तिचं ते अपसेट असे 3-4 दिवस असेच गेले. मग माझ्या वडिलांना काय सवय होती की संध्याकाळी ऑफिसमधून आलं सिगारेट त्यांना एकच ओढायचे, पण संध्याकाळी रोज 7-7:30ला सिगारेट ओढायचे. आणि मग ते पहिलाच नातवंड घरात, तर आम्ही सगळे त्याचे लाड करायचो. मग हे 3-4 दिवस हिचं ते सारखं सुरूच होतं ना. मग ते पण म्हटलं का ताई काय होतंय तुला, आपण डॉक्टरकडे जायचं का, तुम्ही काय चटके देणार का मला, असे सिगारेट त्यांनी पेटवून असे ते बोलत होते. तुम्ही मला चटके देणार, तुम्ही उठा. सिगारेट बघून ती थैथै नाचायला लागली अक्षरशः. टाका म्हणायला लागली, तुम्ही इथून बाहेर जा, तिथं जा, इथं जा. मग मात्र वडीलसुद्धा म्हणायला लागले. आम्ही मग तिच्या समोरच कोणी जाईना, कारण मी पण तो अनुभव घेतला होता. तिचं ते हसणं, हात लावणं, मला पण ते काय धाडस होईना. मग मात्र आई रडायला लागली. आणि आई म्हणाली काय हो हे वेगळं वाटते हो असं काहीतरी. आणि मग ते शेजाऱ्यांच्याकडे गेले. मग त्या म्हटल्या हो तिथं तुम्ही ना स्मशान आहे, तुम्हाला तरी आमच्या सासूबाई म्हटल्या होत्या ना तुम्ही दिवे लागणीला का जाताय. हो त्या म्हटल्या होत्या हो, पण मी तयारी करून बसले. आणि मग मला असं काय वाटलं संकष्टीच माझ्या डोक्यात, बाकी माझ्या काही डोक्यात नाही बघा, संकष्टी हे डोक्यात. मग त्याला म्हटलं की नाही हो आमच्या सासूबाईंना ह्यातलं माहिती आहे, उद्या ते येणार आहेत बघा, ते आलं की आपण जरा काहीतरी बघूया, तोपर्यंत तुम्ही तिला अंगारा लावून घरामध्ये असं जरा शांततेने वातावरण ठेवा. मग ती अशी 4 दिवसामध्ये असं तिचा रंगबिंग असा काळपट्ट झाला. अशी म्हणजे ती जसं बाळानं तिने तेज आलं होतं ते तिचं तेज कुणीकडेच गेलं, म्हणजे ते जाणवत होतं आम्हाला. जशी ती तेजस्वी दिसत होती, ती काय तिची वेगळी बेसूर चेहरा बिरा असं हसायचीच विची काढून काहीतरी दातबीत. हेरमुसल्यासारखा चेहरा. हां असं म्हणजे कावणली विचकीत हसायचं बिसायचं, दिवे लागणी वगैरे झाली की काहीतरी बोलायचं, सिगारेट बिगरेट ते हे कर, आंघोळ नको म्हणायची, अस्वच्छ राहणं, असं तिने काहीतरी वेगळं तर जाणवलं सगळं. मग त्या आजी आल्या, त्या आजी पण म्हणाल्या की नाही तुम्ही म्हणाले तुम्हाला आता मी एक उपाय सांगते, पण हिथं काय आहे मला असं वाटतं हिला बाहेरचीच बाधा झाली, हे असं एवढं काही लगेच 5-6 दिवस झालेले आहेत. आणि तुम्ही तिच्याबद्दल कशी दामटेसारखं असतं बघा 4-5 धान्याचं, ते एक सध्या उतरवून टाका, त्याच्यावर एक लिंबू बिंबू ठेवा आणि उतारा करा. आणि ह्याच शनिवार आहे उद्या, तर उद्या तुम्ही उतारा करा. आणि बरोबर 8 दिवस तोपर्यंत झाले होते ना शनिवाराला. आणि रविवारी इथं निप्पाणीकडं कागलच्या जवळ आप्पाची वाडी म्हणून आहे, तिथं आमच्या वडिलांचे मित्र आहेत, ते स्वतःच हे करतात म्हणजे. तर त्यांनी पण नाव घेतलं. आणि माझ्या वडिलांनी पण ऑफिसमध्ये मग चौकशी केली, माझ्या मुलीला हा त्रास होतो, मी काय करू आता, आम्ही तर नवीन, आम्हाला कळत नाही आहे.
मग त्या ऑफिसमधल्या एकाने सांगितलं की त्यांना आप्पाच्या वाडीला त्या मुलीला घेऊन जा, ते रविवारी सांगतात तिकडे, ते तुम्हाला कळेल ना की काय हा त्रास आहे. आता 8 दिवस होतातच आहे ना. मग त्या आजीने पण टेस्ट सांगितलं. मग शनिवारी लगेच आमच्या आईने तो उपाय केला, जराशी थोडी शांत झाली. आणि मग रविवारी तिला तिथं ते 12 वाजता ते त्यांच्या अंगात येतं आणि ते हळद अशी हातात देतात आणि हळद पूर्ण तुम्हाला इकडे लावून त्यांना ते दिसतं काय म्हणजे कुठं दिसतं त्यांना ते आपल्याला ते सांगत नाहीत, पण त्यांना ते जाणवतं की या माणसाला बाईला माणसाला कुठं बाधा झाली. आता ही बाधा झाल्याशिवाय तर ही अशी वागणार नाही ना. तर शनिवार ते शनिवार तिला ती आम्ही सगळ्यांनी अनुभव घेतला. तिला काहीच कळत नव्हतं आपल्याला काय होतं, पण ते बाळाला जवळ घेणं, जी आई पहिल्यांदा बाळाला जवळ घेऊन त्यांनी सगळं ते बंदच केलं होतं. मग त्यांनी सांगितलं की हिला बाजूला घ्या, मी तुम्हाला सांगतो. आणि ती यायला तयार नव्हती. कसं बसं आमच्या आईने गाडीत बसवून तिला नेलं. वडील आई आणि ती गेली, बाकीचं कोणी घरातलं गेलं नाही. कसं बसं तिला धरून असं बसवलं आईने आणि तिला घेऊन गेले. मग ते म्हणाले की तुम्ही दिवे लागणीला चिंचेच्या झाडाखालून गेलेला आहात आणि ते चिंचेच्या झाडाखाली एक तरुण मुलगा, ब्राह्मण मुलगा, तरुण चांगला मुंजा म्हणतात त्याला, तो मुंजा तिथं ॲक्सिडेंटनी गेलेला आहे. तर त्याचा बाधा हिला झालेली आहे आणि तेव्हापासून तर जेवढ्या लवकर करता येईल त्याला वरण भात पाहिजे, म्हणजे फक्त गरम गरम वरण भात, बाकी त्याची काहीच अपेक्षा नाही आहे. तुम्ही जेवढ्या लवकर उतारा करता येईल, आता रविवार आज आहे, हे बुधवार शनिवार हे उतारा करावा लागतो. तर आता आम्ही तुम्हाला जी हळद देतो ती सगळ्या घरात तुम्ही हळद अशी आजूबाजूला कोपऱ्यात सगळी ही करा आणि तिला शक्यतो तिच्या विरुद्ध कुणी जाऊ नका. ती आरडाओरडा जे करते ना तिला काहीच बोलायचं, ती काय करते शांत बुधवारपर्यंत करू दे आणि ती फक्त एका पुरुषानेच जायचं आणि गाडी जिथं लावली तिथंच लावायचं आणि तिथून जवळजवळ 7वं ते 8वं झाड आहे. झाडं मोजप पाहिजेत आणि त्या 7व्या 8व्या झाडाखाली जायचं आणि ते बरोबर त्या झाडाखालीच ठेवायचं. ती बरोबर त्या झाडाखालून गेलेली ती मुलगी. सगळेच गेलेत, पण ती बाळंतिणीला वगैरे बाधा जास्त होते किंवा नवीन लग्न झालेली जी मुलगी असते तिलाच ते पकडतं. त्या हळदीचं अंग वगैरे हां, हळदीचं अंग किंवा बाळंतीण असते ना तिला. तर आता फार काही काळजीचं कारण आहे, पण ह्याला फार वेळ जाऊ देऊ आणि तोपर्यंत तिला घराबाहेर कुठंच जाऊ देऊ नका. ती घराबाहेर जायची शक्यता आहे. मग ते आम्ही म्हटलं ठीक आहे. मग वडील वगैरे आम्ही आलो घरी, वडिलांनी आईने सांगितलं. मग बुधवारी सगळं संध्याकाळी करायचं ठरलं. तोपर्यंत आम्ही मग तिचं सुरूच होतं घरामध्ये थोडंसं विचित्र वागणं वगैरे, पण ती हळद वगैरे ते त्यांनी दिल्यामुळे थोडीशी ती शांत झाली आणि त्या बाळाला वगैरे जरा घेऊ लागलं. पण तब्येत वगैरे त्या 10 दिवसात तिची इतकी खराब झाली की म्हणजे मला तिचं ते बाळंतिणीचं ते झालेलं अजूनही आठवतं आणि ती जशी ती खराब झाली 8 दिवसात उतरली ते पण मला अजून मी विसरत नाही. आणि मग ते आमच्या वडिलांनी सगळ्या बाकीच्याने एका खोलीत जा म्हटले आणि ज्याला बाधा झाले त्या मुलीवरनं कॉटवर बसवून त्याच वेळेस जायचं बरोबर आणि त्याच वेळेस वरण भात मोठा घेऊन तिथं आणि तुम्ही मागं वळून बघा असं बघू नका असं त्याने एक सांगितलं. बिलकुल मागं वळून बघायचं नाही. मग त्या ज्यांच्याकडे तुम्ही पाहिलं ह्या सगळ्या गोष्टी, तर त्यांना ते हळद कशी हातामध्ये घेऊन बघायचे का ते काय करतात, ज्याला बाधा आहे त्या व्यक्तीलाच बसवतात, बाकी कुणीच बसायचं नाही. ती व्यक्ती पुढं बसली की अशी पूर्ण हळद देतात. हळद अशी हळूहळू बघायला लागतात. बघायला लागल्यावर काही वेळेस त्याच्यात जी व्यक्ती तिच्या अंगात संचारतं, काही वेळेस नाही, पण काही वेळेस होईल. पण ते पाणी मारतात, असं काहीतरी अंगावर पाणी मारतात, शांत होते व्यक्ती. आणि मग ते त्यांना जे बघायचं ते त्यांना बघितलं की ते लगेचच त्यांना उठवतं. म्हणजे जिला बाधा आहे तिला घेऊन जा म्हणतात. मग आमचे वडील म्हणतात की त्यांना लगेचच कळालं. तिने काही प्रतिकार नाही दिला, अशी गप्प, पण अशी धुंदीत होती ती, अशी तिला असं फार हे नव्हतं, अनकॉन्शियससारखी थोडीशी. मग त्यांनी त्या व्यक्तीने सांगितलं की तिला जे आहे मी तसं करा. मग आमचे वडील शनिवारी बुधवारी ठरलं ना, रविवारचं झालं 2 दिवस काढले घरी. मग रविवारी त्यांनी अशा बुधवारी तिला दिवे लागणीला त्याच वेळेस करून त्याने ते हे केलं आणि त्यांनी सांगितलेलं की मागं वळून बघू नका. हां, ते आपण तिकडे येऊयात. ते म्हणले की वरण भात घेऊन जा. मग काय झालं पुढं? हां, मग ते काय झालं, ते घेतलं भरपूर भात, भरपूर हवाय म्हटले त्याला, असं थोडं बिडं नाही, भरपूर पाहिजे म्हणाले. असे अगदी ओरडून त्यांनी सांगितलं, अगदी भरपूर तृप्त झालं पाहिजे ते, असं जेवढा भात घेता येईल तेवढा घ्या. आणि एका पानावर एका ताटावर ते काही आणायचं नाही, ते ताट आणायचं नाही, परत काहीच आणायचं नाही, ते तिथंच ठेवायचं आणि जपाजप चालायचं आणि मागं वळून तुम्हाला आवाज येईल, पण आवाज आला तर तुम्ही त्याला रिप्लाय द्यायचं नाही आणि मागं वळून चुकूनही बघायचं नाही. तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्रास होणार आणि बाधा ती परत घरात येणार, ते परत येतं घरात, तिचं जाईल पण दुसऱ्याला पकडणार असं. मग वडील म्हटले ठीक आहे. वडिलांनी आतापर्यंत आमच्या कधीच असं केलं नव्हतं, पण मुलीसाठी त्यांनी तिची ती अवस्था बघून इतकं ते सगळं घर म्हणजे इतकं दुःखी झालं होतं. 8 दिवसात 10-12 दिवसात आम्ही फार विचित्र अनुभव घेतले त्या घरामध्ये. आणि त्यातनं बाळ झालं म्हणजे अजूनच ते छोटं बाळ किरकिर करायचं, ही घरात सगळ्यांना नाचवायची, सगळं म्हणजे सगळं घर तिच्या भोवती नाचायचं, पण नाचलं तरी तिची रडारड आरडाओरडा, म्हणजे हे सगळं असं विचित्र, थोडं खूपच विचित्र होतं. आणि मग ते वडील म्हणाले की मी आलो घरी, आल्यावरती त्याने हातपाय बादली बिदली आम्ही असं ठेवलं, म्हणजे बाहेर हातपाय धुवायचे,
ते कपडे सगळे धुवायला टाकायचे, देवाकडे दिवा लावून तुम्ही अंगारा बिंगारा लावा आणि मग घरात शांत येऊन बसा. तसं सगळं त्यांनी केलं आणि आल्यावरती ते म्हणाले, नाही नाही खूप भयानक होतं हे सगळं. म्हटलं का हो बाबा काय झालं, आम्ही असे सगळे ऐकायला बसलो काय झालं. तोपर्यंत ते गेले आणि ही घरात काय माहिती हिला घाम आला अंगाला सगळा. आता एवढं जाऊन येईपर्यंत 7-8 किलोमीटर वेळ गेला ना, पण ही अशी घामाघूम झाली. आणि आई मला काय झालं होतं गं, आणि अगदी नॉर्मल आवाज, म्हणजे एक बाई कशी बोलते, आई मला काय झालं होतं. मग ती आई म्हणाली, अगं तुला बाळाला घेत नव्हतीस, तू कशी विचित्र करत होतीस. हे मी कशाने विचित्र वागीन म्हणते, व्यवस्थितच आहे मी. नाही अगं, मी म्हटलं ताई तू काय 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 कशी हसत होतीस माहिती आहे का, बिस्कून मिचकून. नाही म्हणाली, हे काय तर काय बोलतेस गं मला म्हणते, काही पण बोलतेस तू. म्हटलं ठीक आहे बाबा, तुझ्याशी तर जास्त न बोललेलं बरं. तिचं ती छान झोपली, तिला झोप लागायला लागली, ती नॉर्मलला लगेचच कळालं. मग वडील आले, साधारण 9 वाजता वडील आले, हातपाय वगैरे देऊन बसले. मग आम्ही म्हटलं बाबा काय झालं तुम्हाला, तर हे झालं का. नाही म्हणाले, अगं काय सांगायचं, आमच्या आईचं नाव जयश्री, ते जयश्री म्हणायच्या आईला. अगं जयश्री, मी ताट असं ठेवलं आणि असं उठलं आणि असं मागं झालं, शुक शुक ए शुक शुक. आणि तो इतका निर्जन रस्ता होता. वडील म्हटलं त्या रस्त्यावर कुणीच नाही. म्हणजे हाक मारत होतो कोणतरी. हां, ए शुक शुक एवढं 2 वेळा त्याने आवाज ऐकले. आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही मागं वळून बघू नका. आणि काय होतं दुसरं म्हणजे ते गावाबाहेर होतं ना, त्यामुळे तिथं संकष्टीलाच लोक जायचे. वॉकिंगला वगैरे पण अशी संध्याकाळी तिथं कोणी जाणारी लोकच नव्हती, फक्त संकष्टी मोस्टली. आणि असं काही पलीकडे स्मशानभूमी असल्यामुळे स्मशानाचं हे असेल तर मग जाणार लोक अंत्यविधीचं. ते वडिला म्हणाले की मी शुक शुक हा आवाज ऐकला, पण मला सांगितलेलं की तुम्ही बघायचं नाही. पण मला इतकं म्हणजे असं ते अंगाचं त्राण गेल्यासारखं झाला म्हटले. आणि मी जेवढा बरोबर चालतो तेवढा मागणं मला चालण्याचा आवाज येत होता. म्हणजे ते पण चालत होते आणि मागणं कोणीतरी चालतंय, म्हणजे पावलांचा आवाज. पावसांचा आवाज. त्यामुळे मी असा इतका अनुभव घेतला, पण कसं तरी मी बघायची इच्छा झाली तरी मी पाहिलं नाही. आणि इतकी गाडी जोरात सुरू केली म्हणाली मी, तेव्हा काही फियाट गाडी असायची ना, इतकी फियाट गाडी जोरात सुरू केली, पूर्ण घामाने, स्वतः मला घाम आला होता. पण मी घामाने पूर्ण हे झालो, कसं बसं मी घरी आलो. आणि आता म्हणाले ते मुलीचं हे बघून त्यांना म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की मुलीसाठी आता वडील करायला पाहिजे ना. असा तो एक माझा अनुभव मी घेतलेला. म्हणजे वडिलांना पण सगळं डोळ्याने सगळ्या गोष्टी हो, बघितल्या. सगळं 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 सगळं. बरं, मग त्याच्यानंतर त्यांना काय परत प्रॉब्लेम वगैरे झाला. नाही, त्याच्यानंतर तिला काहीच झालं नाही. आणि त्यांनी ते हळद वगैरे त्यांनी काहीच दिवस ते लावायलाच सांगितली होती. आणि कधी त्यांनी सांगितलं की कधीही तुम्ही बाहेर जाल, विशेषतः बाळंतीण किंवा नवरदेव नवरी ह्यांच्या पुढे खिळा लिंबू हे द्यायचंच. हे आमच्या आईला माहीत नव्हतं. त्यांनी सांगितलं आता तुम्हाला अजून 2 मुली आहेत, आता या पण कधीतरी पुढं होतील, इथून पुढे लक्षात ठेवा, कधी पण म्हणजे बाळंतीणीला वगैरे घेऊन जाणार असं तर सकाळचं जायचं, 10-11च्या वेळेस, 8-9 वेळेस, असं दिवे लागणीला कातर वेळी कधीच बाहेर पडायचंच नाही. आणि लिंबू खिळाया नेहमी जवळ पाहिजे. मग ती आई म्हणाली ठीक आहे, तर 2 मुली आहेत, पुढच्या वेळेस मी लक्षात ठेवीन बाबा, माझ्याकडनं चूक झाली, माझ्यामुळे माझ्या ताईला खूप त्रास झाला असं. पण आता काही पर्याय नसतो ना, या अशा गोष्टी घडतात. हा अनुभव मी खूप घेतलेला आहे त्यावेळी. मग त्याच्यानंतर आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता पण काहीच नाही, एकदम ती हे जरी उलट तीच म्हणते की मी तू मला असं काय सांगताय. आम्ही तिला म्हटलं अगं तू नंतर म्हणजे तो एक हसण्याचा विषय होतो ना. आता आपल्या हे गेल्यावर पण ती म्हणते हे मी सिगारेट असं काही बोललेच नाही. बाबा कुठं की माझ्यासमोर सिगारेट कधी ओढतात. अगं म्हटलं समोर बसले होते, नाहीच म्हणाले. म्हणजे तिला ते काही आठवतच नाही. आठवतच नसेल. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. तर मित्रांनो, हा होता मॅमचा अनुभव. तर यातनं आपल्याला एवढं शिकायला भेटलं की जर तुमच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजूला कोण बाळंतीण बाई असेल, तर जसं मॅमने सांगितलं की खिळा आणि लिंबू या गोष्टी त्यांनी कॅरी केल्या पाहिजे. तुम्हाला विश्वास असेल तरी करा, कारण की ह्या खूप मोठ्या गोष्टी करतात पुढं. तर यातनं काहीतरी कोणाच तरी हेल्प होईल आणि वाचतील. तर चला, मॅमकडे अजून पण अनुभव आहेत, ते पण ऐकूयात. तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही म्हटलात की तुमच्याकडे अजून अनुभव, तर अजून पुढचा कुठला अनुभव आहे तुमच्याकडे? म्हणजे काय झालं, माझं तेव्हा वय असेल साधारण 28-29 वय असेल. मला मुलगी होती 5 वर्षाची. आणि माझ्या मिस्टरांचे मित्र त्यांनी सिंहगडला फ्लॅट घेतला होता. आता ही गोष्ट जवळजवळ असेल 1998 सालची वगैरे. तेव्हा काही पुण्यात असं फार वर्दळ नव्हती ना, 97-98 साली अशी खूप वर्दळ वाहतूक नव्हती. सिंहगडला म्हणजे असं काही खूप लोक पण राहायला नव्हती. माणिकबाग म्हणजे लांब वाटायचं तेव्हा. गाड्याही नव्हत्या. हां, काही नव्हतं. आमची बाईक होती, त्यांची मोटरसायकल होती. आणि शनिवार होता त्या दिवशी. तर मला म्हटलं अगं त्या अजय म्हणून जो माझा आहे कलिग, त्याची वास्तुशांती आहे, तर आपण जाऊया वास्तुशांतीला. मी येतो ऑफिसमधून आलं की लगेचच जाऊ. तर म्हटलं किती वाजता आहे, तर नाही रात्री उशिरा जेवण आहे. आणि ते खूप थंडीचे दिवस होते, म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरचे तो कालावधी असेल. आणि एवढ्या थंडीत तिला स्वेटर बिटर घे, तू पण घे, कारण थंडी वाजते ना बाईकवरती.
आणि आम्ही तेव्हा कृष्णा हॉस्पिटल पौड रोडला राहिला होतो. तर हायवेवरनं ते सिंहगड जवळ पडतं ना, हो. तो एक रस्ता होता तेव्हा चांदणी चौकात असं हायवेवरनं गाड्या जायच्या बघा. ह्याला वारजे हायवेवरनं, हां वारजे हायवेवरनं तो रस्ता. ते म्हटलं अगं हा नवीनच झाला रस्ता, मला पण माहिती नाही आहे, पण बघूया तरी. मी त्याला विचारलं, आपल्याला जवळ पडेल ना आणि येताना पण जवळ पडेल, आपण त्याच रस्त्याने जाऊया. मग ते वारजे हायवेवरनं पहिल्यांदाच त्या रस्त्यावर मी गेले. आतापर्यंत मी कधीच गेले नसते त्या रस्त्यावरती. आणि मग घरातनंच निघायला आम्हाला 6:30-7 वगैरे वाजले असतील. ते वास्तुशांतीचं जेवण बिवण सगळं उरकेपर्यंत 10 वाजता आम्ही त्यांच्या घरातनं बाहेर पडलो. बरोबर 10 वगैरे वाजायचे, 10-10:15. मग तिकडनं तो क्रॉस करेपर्यंत वारजे हायवेला येईपर्यंत साधारण 11:45 वगैरे झालं, असं 11:45चा कालावधी. आणि खूप थंडी. आणि मी अशी झाडं होती सगळी अशी बघायला अशी गेले. मुलगी झोपली होती, दोघांच्या मध्ये तिला ठेवलं होतं मुलीला. अशी बघायला गेले तर मला एक उंचच्या उंच जवळजवळ 7-7.5 फूट अशी नर्स वगैरे कशा पांढऱ्या शुभ्र एकदम पांढरी शुभ्र अशी उंचच्या उंच आकृती दिसली. म्हटलं ही एवढ्या थंडीत काय, ही बाई आहे का कोण आहे? मला असं कळेल ना 2 मिनटं ही बाई आहे का कोण आहे. असं समोर असं एक रस्त्याच्या कडेला आम्ही जातोय आणि कडेला झाडाखाली अशी मुलं वगैरे बोलत उभं राहतात बघा. लगेच मला एक बाईक पण दिसली, मोटरसायकल दिसली. मी म्हटलं मोटरसायकल आणि ही बाई एवढ्या रात्री कशी काय 11 वाजता? बरोबर. आणि बाईची हाईट एवढी नसू शकते कधी 7-7.5 फूट. तर मला प्रश्न पडला. पण म्हटलं आता ह्या माणसाला सांगा, म्हटलं एक गाडी चालवतात, त्यांना आपण बोलणं योग्य नाही. मुलगी पण झोपली होती, 5 वर्षाचीच होती ती. म्हटलं राहू दे, आपण परत बघू म्हणून बघा. वाकून अशी उत्सुकता परत अशी बघायला लागली. ती बाईक आणि ती अशी परत फक्त मागची आकृती, पुढचा चेहरा नाही. मग ते शिडीसारखं मला दिसलं. म्हणतं अरे ही शिडी आहे, बाई आहे का शिडी आहे, नर्स आहे का शिडी, असं माझं मनच मला म्हणते हे काय आहे, काय प्रकार आहे. असं म्हणेपर्यंत असं बघितलं साईडला तर तिथे एक चिता, जे स्मशान असतं खाली, पुलाच्या खाली बघा स्मशानभूमी आहे, तिथे अशी चिता अशी इतकी भक्काभक जळत होती. 2 मिनटं मी शहारले एकदम. तर बापरे, अशी म्हणजे जळताना मी कधी बघितली नव्हती अशी चिता. आणि ती बाईक आणि ती पांढरी अशी आकृती, म्हणजे ती शिडीसारखं भासवायचा, मध्येच अशी बाई डोक्यावर पदर कशी घेते असं डोक्यावर पदर घेतलेलं बघा. आणि पांढरं शुभ्र. पांढरं शुभ्र एकदम नवीन कपडं, मांजरपाट असतं ना आपलं, पांढरं नर्स वगैरे बायका कशा, पण डोक्यावर पदर घेतल्यासारखा भास झाला. मग म्हटलं बाईकवर कुणीही नव्हतं, फक्त अशी बाईक होती आणि त्याला अशी चिटकून होती ती उभी आणि ती चित्ता. असं बघून मी 2 मिनटं हे झालं आणि मग गाडी एकदम आमची बाईक 5 जण आम्ही घरी आलो. घरी आल्यावर ती 11:30 वगैरे वाजले होते पोचायला आम्हाला, 11:15 11:30. ते माझ्या डोक्यातनं काही जाईना. ते आपण कसं असतं बघा, कुणाला तरी आपण बोललो तर थोडं आपल्याला बरं वाटतं ना. हे आल्यावर हे दमले होते. ते म्हटले आता झोपा आता पटकन, पाणी मला उद्या ऑफिसला वगैरे जायचं, असं तसं आमचं काहीतरी बोलणं झालं. म्हटलं रविवार आहे उद्या. मग म्हटलं मी सांगावं, मला झोपच येईना किती वेळ, ते माझ्या डोळ्यासमोर काही जाईना. एवढ्या रात्री कसं काय, 11च्या सुमारास कसं काय कुणी असेल, एकच माझ्या डोक्यात सारखं. तेच म्हटलं शिडी आहे का बाई आहे आपल्या डोक्यात, मी झोपून गेले. मग दुसऱ्या दिवशी चहा करताना मी यांना म्हणाले, अहो तुम्हाला काय दिसलं का हो, आपण तिकडनं गेलो ना, मी नाही असं तुझ्यासारखं काय बघत जा, तुला फार सवय रस्त्यानं इकडं बघ तिकडं, मला तर ही असली सवय. अहो तसं म्हणू नका म्हटलं, तर थांबा. त्या झाडाखाली आपण गेलो बघा, तुम्ही हळूहळू जेव्हा ट्रॅफिक होतं थोडं, त्यामुळे तुम्ही हळू घेतलेली बाईक, आणि मला स्पष्ट दिसलं अशी उंचच्या उंच 7.5 फूट अशी शिडी, असं बाई डोक्यावर पदर घेतल्याचं भास, आणि मोटरसायकल होती. आणि असं बघेपर्यंत मला तिथं चित्ता असे, ते स्मशानभूमी होती ना, ते जळतं तिथं नेहमीच असतात ना, जळतच असतात प्रेत वगैरे, बहुतेक मोस्टली असतात, कधी असतं नसतं. पण मला ते असं भडकलेलं नसतं, असं धाड. हो, मग ते मला पण दिसलं की म्हणाले, ते मला दिसलं, पण ते बाईक नाही पेटलेलं मी पण बघितलं. ते कारण आम्ही जवळून गेलो ना, ते मी पण बघितलं म्हटले. पण मला तू ते काय बाईक आणि पांढरी साडी पिढी हे नाही मला दिसलं. मग मी बघितलं म्हटलं, स्पष्ट मी बघितलं 7.5 फूट असं ते, आणि ती बाईक. मग 2 मिनटं मला हे झालं. मग माझी आई कशी 2 दिवसांनी येणारच होती घरी. मग मला ते मी आईला म्हटलं सांगावं. मग आईला म्हटलं अगं आई, आम्ही असं परवा गेलो होतो बघ शनिवारी, आणि ह्यांना ते चित्ता, तर ते ती म्हणते तुम्ही एवढं जवळून कशाला जायचं रात्रीचं, आम्ही काय उतरलो नाही गं म्हटलं, पण बाईकवरनं दिसतं ना जाताना. अगं म्हणाली ते त्या लोकांचं तिकडे काय असतं, म्हणजे वास्तव्यासारखं असतं, हे दाखवतात ती लोक, अस्तित्व त्यांचं ते अस्तित्व वास्तव्य आहे. बरं झालं तू तिथं उतरून बिथरूमला कुठे गेली नाही, ते त्यांचं अस्तित्व आहे तिथं, हे असं दिसणारच. ती पण म्हणाली एवढ्या रात्री कशाला बाई उभी राहते, 11-11:15 वाजता कोणी रस्त्यात अशी नाही ना. म्हटलं इतकं ते मी कधीही आजपर्यंत ते विसरू शकलं नाही. पांढरं शुभ्र तो कपडा, आणि त्याचं लपेटल्यासारखं, असं साडी नेसल्यावर कसं दिसतं, एकदा साडी दिसायचं, एकदा शिडी दिसायचं. पण ती बाईक व्यवस्थित अशी पार्क केली होती, आणि त्याला अशी चिटकून ती उभी होती. मग आता तेवढ्या रात्री ती कशी काय शिडी कोण उभी करेल सांगा बरं. बरोबर. आणि त्यातनं तो हायवे परत कोण असं 11:15 वाजता कोण शिडी करून उभं राहणार आहे, किंवा 11 वाजता रस्ते निर्जन रस्ता,
ती बाई तरी का उभी राहील, हे मी कधी आयुष्यात विसरू शकणार नाही. मग त्या आईने मला सांगितलं की ठीक आहे, या रस्त्यावर तुम्ही आता परत कधी जाऊ नका आणि कधी उतरू नका. मग ते कळलं का कोण होतं, काय होतं ते? ते कसं कळणार हो, आपण आता वाटसरू म्हणजे रस्त्यावरनं जाणार, आम्ही काही उतरले नाही काही नाही. पण नवऱ्याला मी 2-3दा विचारलं, ते म्हटले मला अशी सवय नाही बघायची. पण चित्ता त्यांनी बघितलं, म्हणजे ते अग्नी त्याला दिसलं, ते जळताना बघितलं. पण ठीक आहे, त्यांना तेवढं तरी दिसलं. पण मला हा दिसलेला अनुभव तो त्यांना दिसला ना. तुम्हाला आणि काकांना काही त्रास वगैरे झालता का? नाही, काहीच कुणालाच काही त्रास नाही, काही नाही. फक्त दिसलं. डोळ्यासमोर माझ्या खूप दिवस, ते माझ्या डोक्यात तर मात्र खूप दिवस ते गेलं नाही. कारण की रात्री 11:15च्या वेळेस आपण हे असलं काहीतरी बघतो. एक तर आम्ही कधी जात नव्हतो, पण असं म्हणजे जवळ ते प्रेत बीत जळतंय, ही अशी शिडी दिसते. मग ते डोक्यात यायचं ना, की बाई उभी होती का ती शिडी होती, ती कुणी केली असली. तो खूप दिवसांनी माझ्या डोक्यातनं गेलं. मग मला कसं अथर्वशीष वगैरे म्हणायची सवय होती. मग मला असं ते आठवलं की माझी आई म्हणजे तू अथर्वशीष रामरक्षा स्तोत्र वगैरे वाचत जा, म्हणत जा. मग ते हळूहळू रामरक्षा स्तोत्र अथर्वशीष म्हणून माझ्या डोक्याचा तर विषय गेला. पण जवळजवळ महिनाभर तरी माझ्या डोक्यात तो विषय जात नव्हता. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. अजून याच्या व्यतिरिक्तही तुमच्या आजोबांबरोबरही काही घटना घडल्या होत्या ना? माझे आजोबा मला खूप माझे लाडके होते. आणि मला लहानपणी म्हणजे खूप आजोबांसोबत मला खूप म्हणजे फिरायला वगैरे कुठे कुठे घेऊन जायचे. मला खूप आवडायचं, म्हणजे त्यांच्या गोष्टी बिष्टी देवाचंही खूप म्हणायचे. सगळं तोंडपाठ माझ्या आजोबांना. अथर्वशीष, रामरक्षा स्तोत्र, कुठली सगळी स्तोत्र अगदी तोंडपाठ. घरात संध्याकाळी दिवे लागणीला ते म्हणायचेच. खूप छान वाटायचं त्यावेळेस. ते म्हणजे प्रसन्न वातावरण. प्रसन्न वातावरण घरात असायचं. अगदी उदबत्ती वगैरे लावून दत्तभक्त होते ते. तर आणि माझी आजीसुद्धा ते म्हणायचे दत्तभक्तच होती. आणि मग एकदा काय झालं, आजोबा म्हणाले, अगं जयश्री, म्हणजे माझ्या आईचं नाव, जयश्री तुला हिचं ते हिचं म्हणजे त्यांची पूर्वीचे लोक नाव घेत होते ना बायकोचं वगैरे, हिचं ते माहिती आहे ना गं तुला, ते लक्ष्मीचं कसं तिला दिसलं. हो हो, आता कशाला, ती आई आमची म्हणाली, आता कशाला मुलांसमोर तुम्ही विषय काढता. मग मी म्हटलं काय आजोबा, सांगा 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 काय काय. नको नको, जाऊ दे. मग आम्ही सगळं बसतो, नाही तुम्ही सांगाच आता. माझ्या आत्ते बहिणीची मुलं वगैरे पण आली होती, सगळी आत्ते बहीण आम्ही खूप भावंड बसलो होतो. मग नाही, आता तुम्हाला सांगावं लागेल. बरोबर सांगतो म्हटले. ते काय झालं, आमच्या गावामध्ये म्हणजे माझी सऊ म्हटले, माझी जी सऊ होती तिची एकच मैत्रीण. तर ते गाव चंदगडजवळचं तुळये म्हणून आमचं गाव आहे. आणि ते गाव असं आडबाजूला आहे थोडंसं, मोजून तिथं 10 घरं. 10 घराच्या वरती तिथं घरच नव्हती. आणि अगदी लोकसंख्या नावाला 100-200च्या वर लोक नव्हते. तर त्या काळचा म्हणजे तो खूप जुना काळ आहे. आणि माझे आजोबा म्हणाले, मी हिला म्हणालो, अगं तू आता रमेश वगैरे शाळेतनं सगळी येणार आहेत, तर तू आता कुठं बाहेर पडू नकोस. नाही म्हणाली, आता मला जायचं आहे. मग कुठं जायचं हे तिने सांगितलं नाही, मला आता जायचंच म्हटली. मग मी म्हटलं ठीक आहे, बघ काय करतेस ते, माझं मी जराशी ते पाटीलकडे काम आहे, माझं मी जातो. आणि आजोबा म्हटले, माझं मी निघून गेलो. तेव्हा सगळे घरात लहान लहान मुलं होती, ती सगळी बसली होती. आणि मग ती म्हणाली, मी जाऊन येते रे, मी जाऊन येते, असं करून ती हट्टानं बाहेर पडली. आणि ते म्हणाले काहीतरी शनिवार वगैरे असा वार होता आणि दिवे लागण्याची वेळ झाली होती. दिवे लागणीला ती बाहेर पडली. आणि येईपर्यंत अजून आई आली नाही का, नाही आली आई. 9-9:30 वाजले होते, तर ती काही अजून आली नव्हती. मग कुठं गेली म्हणून ते म्हटले, मी जाऊन विचारणार. तेवढ्यात ती आली ती बसली. आणि अहो मला जरा अंग दुखते, मला कसं तरी होते, मला अंग दुखते. का, आता तुला काय गरज होती जायची, तुला माहीत आहे त्या काळी घरात दिवे वगैरे नव्हते. कंदील. कंदील आणि दिवे नव्हतं, दिवे नसायचे. तर तो कंदीलचा दिवा असायचा. कंदील. तर नाही, मला लक्ष्मीने दाखवला की कंदील. काय, कोण म्हटले? अहो लक्ष्मी, सुतारांची लक्ष्मी. अगं काय बोलतेस, तिला जाऊन 2 दिवस झाले, कसली लक्ष्मी आणि काय. अहो काय म्हणते तुम्ही, माझ्याशी बोलली ती 10 मिनटं रस्त्यावरनं बोलत आली. आणि तिथं महालक्ष्मीचं त्या गावात खूप मोठं देऊळ आहे. तर ती काय म्हटली, देवळात चल येते. त्या देवळाच्या पुढे ती मात्र यायला तयार नव्हती, तेवढीच आली. आणि माझी खास मैत्रीण आहे ती, या गावात जशी मी लग्न होऊन आले तीच माझी मैत्रीण आहे. अगं तू काय बोलायला लागलीस, तिला जमणार 3-4 दिवस आहे, 3 दिवस आहे. फक्त गावात कळालं नाही, ती तिच्या माहेरी गेली. आणि हे मला पण आत्ताच कळालं म्हटले. ते मी पाटीलकडे गेलो होतो, त्या पाटीलने सांगितलं, अरे त्या रमेश सुतारची बायको बाळंतपणात गेली बघ, तिचं 6वं बाळंतपण होतं हे. आणि ती म्हणते, नाही शक्यच नाही म्हणाली, मी तिच्याशी बोलत आहे. काय बोलली सांग बरं, सांग काय बोलली ती. हे पण म्हणाली, तिने सगळ्या मुलांची नावं घेतली, तुझी मुलं कशी आहेत, हे कसे आहेत. यामिनी, माझ्या आजीचं नाव, तर यामिनी तुझी ही कशी आहे, तुझी लता कशी आहे, तुझी विनोद कशी आहे. आजोबा आमच्या तोंडात असे ते म्हटलं, हात लावून बसलो. आत्ता त्या पाटीलच्याकडे ऐकून आलो गावामध्ये, तेव्हा काय फोन बिन काही नव्हतं, काहीच नाही.
लँडलाईन वगैरे पण नाही. रमेश सुतारची बायको गेली आत्ता गावात, मला एवढं स्पष्ट कान, तुला घेऊन जाऊ का, पाटीलकडे घेऊन जाऊ का, पाटीललाच आणतो थांब म्हटले. अहो काय सांगता, अहो काय सांगतो, रडायला लागली आजी, कारण ती तिची मैत्रीण होती खूप. मग काय बोलली तुझ्याशी, तर काय नाही, अगं तुझा आता 8वा महिना आहे ना, तू कशाला बाहेर पडली. मी तिला एवढं पण म्हणाले, तू 8व्या महिन्यात, आज शनिवारचं वार, तू कशाला गं बाहेर पडलीस, काय गरज होती तुला, तुमचं घर तर रानात तेव्हा कशी रानात अशी घरं होती ना, तू नव्हतं बाहेर पडायला पाहिजे. नाही असू दे, आता मी बाहेर पडले काय न पडले काय, मी बाहेरच आहे म्हणाली. एवढं हे म्हटली ती आजीला आमच्या, मी आता बाहेरचीच आहे, मला आता मी माझं जगच काय. मग आजी म्हटली तू काय बोलतेस, आता एवढं तुला पोट वगैरे दिसलं आजीला आमच्या त्या कंदीलच्या दिव्यामध्ये. मग घरी चल ग, तुला चहा करून देते, लक्ष्मी चल ग घरी, तुला जीव घालते माझ्या आजचं, तुला आवडते आमटी भाजी, चल. नाही म्हणाले, मी आता तुमच्या घरी येऊ शकत नाही, आता मी तुमच्या घरी येऊच शकत नाही. मग असं काहीतरी आजीला थोडं वेगळं वाटलं, पण ती म्हणाली नाही मला हे असं का वाटते, मला हे पण कळत नाही. म्हणजे विचित्र बोलणं होतं. हां, मग एवढं त्यांच्यात संभाषण झालं. आणि ती एक गावची वेश असते बघा, त्या वेशीच्या पुढं नेहमी यायची, ती हिच्या घरी येऊन बसायची, आली की 2-2 तास बसायची आणि जायची. खूप आजीने आग्रह केला, पण ती म्हणते नाही मी आता येऊच शकत नाही, एवढं ती बोलली बघा. आणि तुला आता दिली की नाही कंदीलची सोबत, तुला सोबत नव्हती म्हणून मी आले, म्हणते यामिनी तुला सोबत नव्हती ना म्हणून मी आले, तू माझी मैत्रीण ना, नाही तर मी कशाला येऊ, मला काय गरज पडली गो यायची. आणि मग आमची आजी डोक्याला हात लावून बसली, तिला असं घाम आला. आजोबा म्हटले तिला काही सुचेना, अशी थरथरायला लागली ती अक्षरशः, की नवरात्र म्हणतोय ती बाई जाऊन 2 दिवस झाले आणि तू कशी काय तिला बघितलीस, ते पण कंदील बिंदीलच काय बोलतेस तू, तुलाच बरं बिरं नाही. आजोबांना वाटते लागली हिलाच काय झालं का काय. आणि मग ते पाटलांना बोलवलं, ते आले, ते म्हटले ते रमेश सुतारची लक्ष्मी जाऊन आज 2 दिवस झालेले आहेत. अहो काय बोलताय तुम्ही, नाही म्हटले तुम्ही मला काय आता विचारू नका. मी तिच्याशी बोलत बोलत कमीत कमी 5 मिनटं तिने मला दिव्याची सोबत दिली आणि बोलत बोलत आम्ही घरी आलेलो आहोत. बास याच्यासमोर मी काही दुसरं बोलू शकत नाही. मग हा आजोबा आमचे सगळ्यांना अनुभव सांगायचे. हा लहानपणी मला, मी तेव्हा असेल 12-13 वर्षाची असेल, हा त्यांनी सांगितलेला एक मला अनुभव. मग त्याच्यानंतर आईची काय परिस्थिती होती आजींची? नाही, माझ्या आजी लवकर वारली. माझ्या आजीला तेव्हा कॅन्सर झाला होता, ब्लड कॅन्सर. आणि मग ती 4-5 दिवस ती झोपूनच होती, कारण ती तिची खूप लाडकी मैत्रीण होती ना. मग मी तेच आम्ही आजोबांना विचारलं, आजी उठलीच नाही, 4 दिवस तिने अंथरूणच धरलं. पण ती आठवायला लागली की ती काय, पण ती एवढंच म्हणजे आता मी या जगात आहेच कुठं, मी तुझ्याकडे येऊच कसं, मी कसंच म्हणजे ती एखादा माणूस जर आपण जिवंतपणी कसं, हो मी येणार आहे तुझ्याकडं, मी तुझ्या हातचं खाणार आहे. तिने म्हटली ना तू माझ्यात जेवायला ये, पण ती म्हटली मी कसं येणार, आता मी तुझ्या हातचं कसं खाणार, मला नाही वाटत मी तुझ्या घरी येऊ शकत, असं बोलली. ती आजी सगळं आठवून खूप रडायला लागली, कारण ती आजीची एकदम खास मैत्रीण होती ना, लक्ष्मी सुतार म्हणून. ते जीवाला लागलं असं? हां, तिच्या जीवाला पण लागलं. एकीकडे ते असं ते कंदील देऊन सोबत दिली, ती म्हणे मी तिचा चेहरा पण बघितला, नेहमीसारखाच चेहरा. मग ते म्हणतात जसं म्हणून आहे की आमच्या आजोबा म्हटलं अगं तुला माहिती आहे का, भुताचे पाय असे उलटे असतात. म्हणजे आजोबांना अशी थट्टा करायची खूप सवय होती. तू तिचे पाय तरी बघायचे होतेस, अहो तुम्ही असं काहीतरी म्हणू नका, हो माझी मैत्रीण आहे ना, मी फक्त चेहरा असं डोक्यावरून, ती जसं पदर होता तसं नेहमीसारखा पदर, आणि चेहरा पण मी एकदाच बघितला म्हटली, फक्त कंदिलाचं उजेड. आणि ते पण मी घाबरले की आता मी कशी घरी जाऊ, तिला घरी म्हणजे यायला वेळ झाला ना थोडासा, म्हणून तिला असं वाटलं तर मी घरी कशी जाणार, घरी कशी, तर लांब ना तिला तो कंदील दिसला, कोण, तर मी लक्ष्मी हाय ग, असं म्हणत बोलत आम्ही आलो. मग 4-5 दिवसांनी आजीने स्वतःला तेव्हा आजोबा म्हटले सावध, ती बरी झाली होती. बरं, तर हे होते तुमचे हो. तर मित्रांनो, हे होते अपर्णा मॅमचे अनुभव. आणि या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटतोय आम्हाला, असंच सहकार्य करा, म्हणजे अजून चांगल्या लोकांना तुमच्यापर्यंत आम्हाला आणता येईल. तर आज आता आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.